म्हणजे मला चांगलं उचलून घे सगळं. ते पण उचल पेपर. नको एवढं फोल्ड कशाला करतोय. काय कडून जाणार. हा मग काय झालं. ते पण पेपर पण उचलून घे. बघ किती डाग पाडून टाकतो. बघ किती डाग पाडले तू. ते ब्लॅक याच्याने करतो कलरने. हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आणि इथं ना रोणीतला लेमन स्पून खेळायचं होतं, जे की ज्या दिवशी म्हणजे गणपती बसलेत खाली, सोसायटीचा गणपती, आणि तिथं रोज काही ना काही रात्री आरती झाल्यानंतर खेळ होत असतात. तुम्ही माझ्या काही व्लॉगमध्ये बघितलं असेल. तर लिंबू चमचा याचा पण गेम झाला होता. तर रोणी त्यामध्ये खेळला होता आणि त्याला फार असं जमत नव्हतं. सारखं लिंबू त्याचा पडून जात होता. तर तो घरी येऊन त्याची सकाळी सकाळी प्रॅक्टिस त्याची सुरू होती. आई आबा मंदिरात गेले होते आणि आम्ही पुढं बसलो होतो. तर मग तो लेमन स्पून घेऊन आला आणि ते त्याची प्रॅक्टिस तो करत होता, की मला कसं जमत नाही, कसं जमत नाही, म्हणून त्याची जी आहे ती प्रॅक्टिस सुरू होती. आणि म्हणूनच त्याने त्याच्यासाठी आधी हॉल जो आहे तो रिकामा करून घेतला. काल व्लॉग टाकला नव्हता कारण विशेष असं काही काल झालं पण नाही. काही कंटेंट पण नव्हता तुमच्याबरोबर शेअर करायला. तर मग काल मीच्या दिवशी जो आहे तो व्लॉग काही मी टाकला नाही. पण आज सकाळी सकाळी सुरू केला आहे. आणि कालच्या दिवशी छान असं ऊन पडलं होतं. तर मला असं वाटलं की आज आता काल पडलं आहे म्हटल्यावर आज पण असेल असं मला वाटलं होतं. म्हणून आज मी सगळे कपडे सकाळीच आंघोळीला गेली त्यावेळेला भिजत घातले. आणि आज जवळजवळ 3 बकेट्स कपडे होते. मागच्या गेल्या 2-4 दिवसापासून ना मी मशीनलाच कपडे लावत होती. तर मशीनला ना फारसे कपडे स्वच्छ निघत नाही. तर मी काय केलं, रोज जे वापरत होतो तेवढेच कपडे मशीनला लावायचे. आणि जे नवीन किंवा असे हाताने धुण्याचे ते मी साईडला जमा करत होते. तर असं करत करत माझे, रोणीचे, आबांचे असे बरेच कपडे जमा झाले, अहोंचे. तर असे सगळे कपडे आज मी भिजत घातले. 3 बकेट्स कपडे होते. आज बेडशीट पण मी मागच्या वेळेला जी काढली होती ती धुतलीच नव्हती. तर काल ऊन म्हणून मग तिला आज मी पण भिजत घातली. आणि सगळे कपडे धुवून झाले तोपर्यंत छान ऊन होतं. आणि जसं मी वाळत घालायला टाकायला गेले लगेच पाऊस सुरू झाला. म्हणजे हे असं झालं की मुद्दाम झाल्यासारखं. काल मी रुमाल वगैरे मशीनला लावले. रुमालं रोजची वापरायची रुमालं मी धुतली. पण आज नवीन कपडे जे होते तर ते धुतले. तर आज सगळं पावसाचं वातावरण झालं आहे. म्हणजे बारीक बारीक असा पाऊस चालू आहे. आणि हवेमुळे ना काय होतं, तो बारीक असल्यामुळे ना उडतो तो असा. आणि जिथं कपडे वाळत घालताना तर त्यावर असं फवाऱ्यासारखं पाणी ते बसतं. म्हणजे कपडे धळ वाढतही नाही, हवाही त्याला लागत नाही आणि जास्त ते ओले होत जातात. तर असं झालं आहे. तर एवढे कपडे टाकले. आज स्टँडवर पण कपडे आहेत. आज हँगिंगला पण तिथं कपडे लावलेत. आणि रोनीची खूप मज्जा चालू आहे. आबा आलेत तर, है ना. मम्मीचं ऐकायचं नाही, है ना. आबा आलेत म्हटल्यावर कोणी कितीही काहीही बोला, आबा म्हणतील तेच, असं रोणीचं सुरू आहे. म्हणजे आईचं पण अजिबात ऐकायचं नाही. ते गेले की मग मम्मी करायचं. ते असले की मम्मी त्याला अजिबात लागत नाही, त्याला आबाच लागतात. आजीपेक्षा आबा जास्त आवडतात आम्हाला, कारण आबा सगळे लाड पुरवतात. आणि आबांचं असं आहे की त्याला जर कोणी काही बोललं तर ते अजिबात रोणीतला रागवू देत नाही, बोलू देत नाही, असं आहे. तर त्यामुळे रोणीतला माहिती असतं की मला आबांसमोर कोणी रागवणार नाही. म्हणून त्याच्या मस्त्या ज्या आहेत सध्या खूप चालू आहेत. असो, त्याचे पण दिवस आहेत. आणि प्रत्येकाला असतात अशा आजी आजोबा जी की लाड करून घेतात नातवाचे. मुलापेक्षा नातूत जास्त जीव असतो, ते खरं आहे. आणि खरंच रोणीत आणि पिहू पुतणी माझी
तर त्या दोघांमध्येच आबांचा असं जीव आहे आणि सतत त्यांचं फोनवर पण त्यांच्याबद्दलच असतं की त्यांच्यावर लक्ष ठेवा, रागवू नका, बोलू नका असो. तर आज ना काय करायचं असं सुरू होतं. आज ना सोसायटीमध्ये कार्यक्रम आहे. इथे ना खूप अंधार झाले, किचनमध्ये लाईट लावला नाही आहे, पण असं पण ना विंडोमधून प्रकाश येत नाही आहे, कारण मी सगळे कपडे जे आहेत ते तिथं टाकलेत आणि साडी बेडशीट टाकल्यामुळे ना इथे उजडच पडत नाही, त्यामुळे मला इथं लाईटच लावावं लागेल. ऋण आवाज कमी कर बळा. आणि आजचा मेनू आहे. आज सोसायटीमध्ये सत्यनारायणाची पूजा आहे आणि प्रसाद पण आहे, महाप्रसाद. ते मी शेअर करेलच पुढे, शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. तर आज संध्याकाळी तिथं राहील. तर आज सकाळी काय करायचं ना, सारखं सुरू होतं. तर भाजी रोजच्या रोज काय करायची खूप प्रश्न पडतात आणि दोन्ही वेळेला बनवायची असली तर मग सकाळी वेगळं संध्याकाळी वेगळं, तो फार प्रश्न असतो. तर आता बटाट्याची भाजी करायची असं ठरलं होतं, पण नंतर कळलं की रात्री पण शक्यतोवर बटाट्याची भाजी आहे सुकी भाजीमध्ये. तर म्हटलं दोन्ही वेळेला ते बटाटे नको, तर आज इडली सांबार करणार आहे. आणि इडलीचं पीठ मी बाहेरनं आणणार आहे, कारण मी भिजत घातलेलं नव्हतं, लक्षात नव्हतं. हे सडनली मी ठरवलं की इडली सांबार करूया. आई आबा पण दोन्ही असतात, तर ते गावाकडं आई एकट्या असतात, तर त्यामुळे त्या करत नाही. म्हणून मग आता इडली करायची असं ठरवलंय. बाहेरनं विकत पीठ आणेल. इथे इडल्या ज्या आहेत त्या बनवून झाल्या होत्या आणि विकतच्या पिठाच्या होत्या, त्यामुळे जसं आपण घरी बनवतो ना, डाळ भिजत घालून त्याची इडली जी बनवते ना, ती जशी प्रॉपर आणि छान होते तशी ही इडली नाही होत. कधीतरी छान होते, कधीतरी हे असं होतं. इडलीला टेस्ट वगैरे खूप छान होती, असं नाही की छान नव्हती. टेस्ट छान होती, फक्त एवढे चिकट होत होती आणि ती थंड झाल्यानंतर पण त्या इडली पात्रातून पटकन अशी निघत नव्हती. तर त्यानंतर सांबारही केलं होतं इडली बरोबर. सगळ्यांची जेवणं झाली होती, माझं जेवण बाकी होतं. मला फार असं हळूहळू लागतं जेवण करायला, म्हणून मग मी सगळं आवरून झाल्यानंतर मग एकटी नंतर जेवायला बसते. आणि आज असं सांबार बनवलं होतं, तेही खूप छान झालं होतं. इडलीही छान झाली होती, टेस्ट होती, फक्त थोडी चिकट झाली होती, एवढंच. बाकी टेस्ट वगैरे छान होती. तर त्यानंतर ना जेवण वगैरे झालं आणि दुपारी मिस्टरांना असं वातावरण जरी गार असलं ना, तरी आज आईस्क्रीम खाण्याची अशी इच्छा झाली आणि मग मिस्टरांना सांगितलं आईस्क्रीम घेऊन या. तर ते पान फ्लेवरचं आईस्क्रीम घेऊन आले होते. सत्यनारायणाची पूजा झाली आहे खाली सोसायटीमध्ये, तर नमस्कार करून येतो. रात्री परत जेवणाचा कार्यक्रम आहेच, पण म्हटलं आधी नमस्कार करून येऊ जोडीने. पावसाचं वातावरण आहे गावात. नाही ना, अरे आत्ता उठलो. सत्यनारायणाची पूजा होऊन गेली होती. आई आणि ते आले होते जेव्हा पूजा वगैरे सुरू होती, पण मला सगळं म्हणजे फ्रेश वगैरे होऊन भांडे वगैरे आवरून चहा पाणीचे यायला वेळ झाला. तर पूजा वगैरे छान झाली होती आणि घरी गेले. छान छान अशी साडी घातली. सगळ्या मैत्रिणींनी आम्ही ठरवलं होतं की साडी घालायची, तर मग मी पण साडी घातली होती आणि ही नवीनच होती, तर म्हटलं चला शेअर करूया. खरं तर ही साडी ना जवळजवळ 4 वर्ष झाले माझ्याकडे आहे, पण मी तिला आज पहिल्यांदा घातली आहे. घातलेली नव्हती अजिबात, अशीच पडून होती ती, पण नाही, मग आज ठरवलं की घालावीच. तर पर्पल कलरची आणि अशी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा की साडी कशी आहे. मी तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर वेळ झाला होता खाली जाण्याचा, कारण आरती पण होती. जेवणाआधी आरती पण होणार होती. खरं तर जेव्हा सत्यनारायणाची पूजा झाली त्यावेळेला पण आरती झाली होती, पण जेवणाआधी पण संध्याकाळची आरती करून घ्यायची होती, तर इथं आरती सुरू होती.
आरती झाली होती आणि आरती झाल्यानंतर फोटो वगैरे काढले, प्रसाद घेतला आणि आता जेवणाची जी आहे ती लाईन लागली होती. आधी लहान मुलांचा नंबर होता तर मुलं घेत होती. रोहितला घेता येत नाही म्हणून मग मी त्याला मदत करत होती त्याचा ताट तयार करून देण्यासाठी. आणि त्यानंतर मी जवळ-जवळ 2-3 वेळा लाईनमध्ये लागले होते कारण रोहितचा केला, नंतर आईंचा पण ताट केला आणि त्यानंतर मग मी जेवायला बसली. खरं तर माझं जे जेवण होतं ना होऊन गेलं होतं आणि त्यानंतर मला लक्षात आलं, की अरे जेवणाचा जो आहे व्हिडिओ करायचा राहिला. तर फ्रेंड आली तर मग तिचा जो ताट होता तर त्याचा मी पूर्ण जो आहे व्हिडिओ बनवला. तर सकाळी मिस्टर म्हटले होते बटाट्याची भाजी राहील, पण तसं नव्हतं. आज होती घुटलेली वांग्यांची भाजी होती, कूट घालून छोले होते, रबडी होती, अंजीरची, पापड होते, पुरी, फुलके, डाळ, राईस आणि सॅलेड असं सगळं आज जेवणाचा जो होता तो मेनू होता. छान जेवणं वगैरे झाली आणि बरीच लोकं जी होती ती लाईनमध्ये होती आणि गर्दी बघू शकतात कारण आमची पूर्ण सोसायटी जी आहे ती सगळे मिळून इथं आलेले होते जेवणासाठी, कार्यक्रम करण्यासाठी आणि सगळे एकमेकांना असं सणवार भेटले की सगळे एकमेकांना भेटतात. तर छान वाटलं आणि आतमध्ये सगळे फुगडी वगैरे छान खेळत होते. सगळ्या मैत्रिणींनी जे आहे ते फुगडी वगैरे खेळली आणि मग मैत्रिणीला सांगितला, की माझा एक फोटो काढ. तर ती फोटो काढताना तिच्याकडनं व्हिडिओ स्टार्ट झाला आणि तिनं व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला. पण असो तिने जो केला तो पण मी यामध्ये ॲड केला. झाला. आजचा कार्यक्रम पण खूप छान झाला. सत्यनारायणाची पूजा झाली, जेवण झालं, सगळे एकत्र आलेले, खूप छान वाटलं. आणि आम्ही बराच वेळ, आता साधारण 10 वाजलेत आणि 10 वाजता आता घरी आली आहे. तर सगळ्या मैत्रिणींनी मिळून खूप फोटो काढले आम्ही मिळून. आणि सगळ्या मैत्रिणी मिळून तिथे फुगड्या वगैरे असं पण खेळल्या. खूप छान वाटत होतं. फुगडी वगैरे खेळल्या, रील्स बनवल्या काहींनी. तर मज्जा आली खूप. तर आजचा व्हिडिओ असा सगळा झालेला आहे आणि मी बराच करण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्यांमध्ये एकत्र आल्यावर ना आणि फोटो वगैरे जास्त काढण्यात आले तर व्हिडिओ करणं झालं नाही तिथे. तर आजचा असा व्लॉग आहे. तर उद्या विसर्जन आहे गणपती बाप्पाचं. सोसायटीमधील जो गणपती बाप्पा आहे त्याचं विसर्जन आहे, तर ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर माझ्या व्लॉग बघायला विसरू नका. जे कोणी नवीन असेल आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच मंडळाचे गणपती जे आहेत त्यांचा सत्यनारायण असेल आणि बऱ्याच ठिकाणी आज महाप्रसाद असतो. तर कोणाकोणाकडे त्यांनी पण नक्की कमेंट करून सांगा. बाय.